नमस्कार. इमर्स बाय मंगेशदामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. राजांनो, नीट लक्ष द्या. आज जे आपण डिस्कस करणार आहे सरळ व्याजचे इम्पॉर्टंटवाल्या ट्रेंडिंगवाल्या गोष्टी डिस्कस करणार आहे. छोट्याशा लेक्चरमध्ये, छोट्याशा सेशनमध्ये तुमच्या खूप सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, ज्या की आगामी एक्झामसाठी काम येईल, स्टेट आणि सेंट्रलला. ठीक आहे, चला मग स्टार्ट करूया. त्याआधी बघा, आपली गणित आणि बुद्धिमत्ताची जी काही रेकॉर्डेड फॉर्मॅटवाली बॅच आहे, त्या बॅचला तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटवाल्या बॅचला 299 रुपयामध्ये इनरोल करता येईल. ठीक आहे, मॅथ्स आणि रिजनिंगचा सगळा सिलेबस त्यामध्ये आहे. 100+ सेशन आहेत, 12 मंथ्स व्हॅलिडिटी असणार त्याची. तुम्ही ह्या नंबरवरती काही डिटेल्स लागली तर कॉन्टॅक्ट करू शकता, इमर्स बाय मंगेश सरचा ॲप डाउनलोड करून. ठीक आहे, ऑफर ही फक्त 200 विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे. चला स्टार्ट करूया क्वेश्चनला. पहिला क्वेश्चन बघा, आणि प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. असं जो आपण जर सरळ व्याज मूळ रकमेच्या 4/9 पट असेल, मुदत व व्याजदर सारखा असेल, तर मुदत किती? तर राजांनो, याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला मुदत आणि व्याजदर सारखा असेल म्हणजे तुमचा रेट आणि जो काही तुमचा टाईम आहे तो सारखा आहे. मग तुम्हाला काहीतरी पट दिलेली असेल, 4/9 पट, 4/16 पट, तर ह्या क्वेश्चनला टॅकल करण्यासाठी डायरेक्ट 4/9 जे काही पट असेल त्याला 100ने मल्टिप्लाय करा, 100ने मल्टिप्लाय करा आणि त्याचं स्क्वेअर रूट घेऊन टाका. जी पट असणार त्याला 100ने मल्टिप्लाय करणार आणि स्क्वेअर रूट घेऊन टाकणार. 100 × 400, 100 × 4, 400 बाय काय बनणार हे 9, 400/9. 400 कशाच वर्ग आहे? 20, आणि 9 कशाच वर्ग आहे? 3चा. आता याला कन्वर्ट करावं लागेल. 3 × 3, 3 × 18, 6चा भाग गेला, 2 बाकी उरली. 6 2चे 3 वर्ष. पण इथं 6 वर्ष काहीतरी महिने दिसत आहे. 6 वर्ष तर कंप्लीट आहे. पुढे हे 2चे 3 वर्षाला महिन्यात कन्वर्ट करायचं आहे. एका वर्षातले महिने किती असतात? 12. 3 × 3, 3 × 12, 4 दूने किती? 8. ठीक आहे, 4 दूने किती? 8. म्हणजे किती असणार रे? 6 वर्ष 8 महिने, जे की ऑप्शनमध्ये आहे. कळलं हे? आता हे येतं कसं ते पण तर माहीत पाहिजे. याचा व्यवस्थित एकदा स्क्रीनशॉट घेऊन टाका, म्हणजे मग मी त्याला एक्सप्लेन करतो मेथडनी. चालेल? हे कसं येतं पुढचा क्वेश्चन पण सोडू, ह्याच क्वेश्चनला मेथडनी बघू. पुढचा क्वेश्चन तर डायरेक्ट उडून देऊ. ठीक आहे, बघा, सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे प्रिन्सिपल रेट टाईम मुद्दल मुदत दर जे काय भागिले 100. बरोबर असतं तुमचं सिम्पल इंटरेस्ट, राईट आहे. आता तुम्हाला मुद्दल माहीत नाही, सरळ व्याज मूळ रकमेच्या 4/9 पट आहे. मुद्दल मी समजा 100 रुपये मानली. रेट मला माहीत नाही, काढायचा आहे. टाईम मला मुदत आणि व्याजदर सारखा आहे, म्हणजे जे तुम्ही रेट मानणार, रेट आणि टाईम सारखा आहे, मुदत आणि दर सारखा आहे, त्याला जर एक्स मानलं म्हणजे हा पण एक्स आणि हा पण एक्स, एक्स आणि हे एक्स भागिले 100. आणि बघा, सरळ व्याज मूळ रकमेच्या 4/9 पट. मूळ रक्कम किती? 100. 100च्या 4/9 हे असणार व्याज. हे 100 कटलं, हे 100 इकडे भाकार, तिकडे आलं तर गुणाकार. तुम्हाला कळलं असेल आता की का बरं त्याला 100नेच गुणतो आणि स्क्वेअर रूट का बरं घेतो? x². एक्सचा काय होणार? वर्ग. ठीक आहे, हे झालं मेथडनी. इथून पुढे तर सेम फॉलो करणार जसं आपण करत आलो आत्ताच केलं. ठीक आहे, म्हणून याच्यानंतर याचा लोड नाही घ्यायचा. हे परत 20/3 आलं असतं, 20/3 परत तेच कॅल्क्युलेशन केले असते. आता इथून पुढे सेम. ठीक आहे, म्हणून हे सोपं आहे. आता एक क्वेश्चन तुम्हाला देतो टॅकल करायला. बघा जरा क्वेश्चन. ठीक आहे, काय सांगितलं? सरळ व्याज मूळ रकमेच्या 4/16 पट आहे. मी तुम्हाला सांगितलं मुदत व व्याजदर सारखा आहे. जे काय असणार त्याला तुम्ही काय करणार? 4/16 पट आहे म्हणजे कितीने गुणणार? 100ने, आणि याचं स्क्वेअर रूट घेऊन टाकणार. याला भाग जातो देऊन टाका. 4 × 4, 4 × 16. 4नी जेव्हा 100ला बघणार, 4 दूने 8, 2 उरले, 4 × 25. 100ला 4नी बघणं लिहायची गरज नाही पडली, डायरेक्ट 25 लक्षात आलं पाहिजे. स्क्वेअर रूट ऑफ 25 किती असणार? 5. म्हणजे याचं उत्तर काय असणार? 5 वर्ष. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट व्यवस्थित कळली असेल. हे तर झालं नॉर्मलवाल्या गोष्टी. आता ट्रेंडिंगमध्ये आणखीन काय चालू आहे, तर ट्रेंडिंगमध्ये जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनला डील करू. ठीक आहे, क्वेश्चन दोन्ही लँग्वेजमध्ये. ठीक आहे, मराठीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. यांनी तुम्हाला सेंट्रलला आलेले क्वेश्चन जे काय असतील ते भेटतील. आता बघा, मराठीवाल्या क्वेश्चनमध्ये डाऊट वाटला तर इंग्लिशवाला क्वेश्चन वाचा. एक व्यक्ती आहे, त्यांनी 8,000 रुपये घेतले 2 वर्षासाठी 5% सिम्पल इंटरेस्टने, आणि जसं त्यांनी लोन घेतलं तसं लगेच तेच पैसे बाहेर आला, बँकेतून घेतलं असेल आणि 60%नी विकले, 60%नी दिले 2 वर्षासाठी. तर त्याला ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये त्याला किती फायदा होईल
ते बघायचं आपल्याला. बघा जरा, याला मेथडनी केलं असतं तुम्ही प्रिन्सिपल रेट टाईम भागिले 100 केलं असतं, परत प्रिन्सिपल रेट टाईम भागिले 100 केलं असतं, त्याचा टाईम जास्त गेला असता. तर इथे तुम्ही डायरेक्ट बघा ना, प्रिन्सिपल तर सेम आहे, 8,000 आहे. मग 5 दुने किती रे 10, 2 वर्ष आणि ते टाईम म्हणजे 10%. 5 दुने 10, इथे 7 दुने किती आहे 14%. दोघांमधला फरक काढायचा आहे. 14 आणि 10 मध्ये कितीच फरक आहे 4%. 4% फरक आहे. 4% काढा कशाच्या अमाऊंटच्या, 8,000च्या 4%, 8 चोक किती रे 32. 8,000च्या 4% भागाकारात येणार 100. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले, 8 चोक 32 म्हणजे 320. खतम, डायरेक्ट सुटून जाईल 320, जे की ऑप्शन नंबर आहे 1. पुढचा क्वेश्चन बघा, सेम वेनी तुम्हाला क्वेश्चन सांगतो. पुढचा क्वेश्चन बघा. आता 9,000 रुपये 2 वर्षासाठी दिले, किती टक्के दराने 4% दराने, आणि लगेच ते बाहेर पैसे घेऊन आला आणि 6/104% दराने 2 वर्षासाठी दिले. 4 दुने किती रे 8, 8 हे झालं. 6/104 म्हणजे याला जर 2 गुणलं 6/104ला म्हणजे 6.25 म्हणू शकता तुम्ही, किंवा 6/104 कन्वर्ट करून टाका. 6×24 ने किती बनणार 25, 25/4, आणि याला किती गुणणार 2नी का बरं, हे जसं 4 गुणिले 2 करून 8 आलं, 4% आणि 2 वर्ष होतं, तसं 6×24 ने 25, 25/4 गुणिले 2, बे 1 बे 2 4, म्हणजे 25/2 म्हणजे किती रे 2नी भागणं म्हणजे 12.5%, 2नी भागणं म्हणजे अर्धे करणं, 25च्या अर्धे किती 12.5. दोघांमधला फरक विचारलाय. फक्त याच्यात आणखीन चाबरेपणा काय केला, आता तुम्ही 8 आणि 12.5 मध्ये कितीचा फरक आहे 4.5%, 4.5% काढला असता. कशाच्या 4.5, कशाच्या 4.5%, ठीक आहे. तर मला सांगा 9,000च्या 4.5 म्हणजे भागाकारात येणार 100. हा पॉईंट गायब केला तर आणखीन एक शून्य, हे 3 शून्य हे 3 शून्य कटले, 9×5 45, आजचे आले 4, 9 चोक 36 आणि 4 40, 405. तुम्हाला लगेच ऑप्शनमध्ये दिसतं 405 405 405, ठीक आहे. तुम्ही टिक करता आणि नंतर घरी आल्यावर कळतं की क्वेश्चन चुकला आहे. कसं काय क्वेश्चन चुकला, काय चूक झाली याच्यात. तर राजांनो, फाइंड हिज गेन इन ट्रान्झॅक्शन पर इयर दिलंय, पर इयर दरवर्षी. हे तर 2 वर्षासाठी आलं ना, 2 वर्षासाठी आलं. मागच्या क्वेश्चनमध्ये आणि ह्या क्वेश्चनमध्ये हाच फरक होता. इथं तुम्हाला फक्त दोघांमधला फरक काढायचा होता, कितीचा फायदा होईल, किती गेन केलं. पर इयर कुठं मेन्शन नव्हतं. या क्वेश्चनमध्ये चाबरेपणा काय केलं त्यांनी, पर इयर मेन्शन केलं. 2 वर्षासाठी 405 असेल तर सरळ व्याज एका वर्षासाठी सारखं असणार. 404 दे 200 आणि 5 4 दे 2.5, 2.5 म्हणजे 202.5 हे असणार याचं करेक्ट आन्सर. आपण छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या की चुका करतो, त्या चुका टाळता आल्या पाहिजे. आता ह्या गोष्टी क्लिअर असतील तर एक क्वेश्चन देतो तुम्हाला घरी करायला, त्या क्वेश्चनचा आन्सर काढा आणि कमेंटमध्ये मेन्शन करा, चालेल. उसका आन्सर कमेंट में मेंशन करो. आय होप तुम्हाला या लेक्चरचा खूप सगळा फायदा होईल येणाऱ्या एक्झामसाठी. क्वेश्चन हा दिसतोय स्क्रीनवरती, हा तर तुम्ही सोडवला ना, आता सोडवला आपण, हा बघा. ओके, 14.28 आहे, 2 वर्ष 2 10%, 8,400 रुपये. होमवर्क आहे हा SW. आन्सर कमेंटमध्ये मेन्शन करा. नाही जमलं तर मी सांगतो, चालेल. असंच परत एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. गोष्टी आवडत असतील तर चॅनलला शेअर करा, नवीन असेल तर, आणि लाईक करायला विसरू नका, चालेल. चला थांबूयात. जय हिंद टू ऑल.